नवरा म्हणजे काय हो? आहे की नाही? नवरा म्हणजे नुसता कुंकवाचा धनी? हं? काय वाटतं तुम्हाला? वाट बघितली मी तुमच्या उत्तराची. नवरा म्हणजे फक्त संसाराचा भाग नाही. तो आयुष्याच्या प्रत्येक वळणाचा सखा असतो. काही नजरेआड गेला तरी काळजाशीच असतो. कधी शब्दात नाही, पण कृतीतून प्रेम दाखवतो. नवरा म्हणजे फक्त संसाराचा भाग नाही, तो आयुष्याच्या प्रत्येक वळणाचा सखा असतो काही. रोजच्या धावपळीत हरवलेलं हास्य शोधतो. आपल्या माणसांसाठी स्वतःला मागे टाकतो. तो कधी कधी कठोर वाटतो, पण आतून नाजूक असतो. घराच्या आधारस्तंभापेक्षा तो प्रेमाचा झरा असतो. कधी भांडतो, कधी शांत राहतो, पण तुझं अश्रू पुसायला तो कायमच तयार असतो. नवरा म्हणजे केवळ पती नाही, तो एक मित्र, एक सावली आणि जीवनसाथी आहे खरीच. नवरा म्हणजे केवळ पती नाही, तो एक मित्र, एक सावली आणि जीवनसाथी आहे खरीच. जीवनसाथी आहे खरीच. स्वभाव प्रेमळ असला की नात्यामधली गोडी वाढते, हे खरंच आहे. तो कितीही कठीण आणि कसाही असला तरी बायकोला बिचारीला नमूनच घ्यावं लागतं, तरच संसाराची गाडी पुढे जाते. एकाने नमतं घ्यावं. पुरंदर किल्ल्यामधून हे शिवमंदिर. पुरंदर किल्ल्याचे हे शिवमंदिर. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्रह्मंदर. किती छान रचना केली आहे बघा ना मंदिराची, खूप सुंदर. त्या माहेर असतं, हो की नाही? सगळ्यांनाच असतं. सगळ्यांना माहेर असतं हो. पुरुषांना कुठे असतं हो? पुरुषांना कुठे माहेर असतं? पुरुषांचं कुठे माहेर नसतं. जिथे तो निसंकोच जाऊ शकतो, जिथे काही काळ चिंता न करता राहू शकतो, जिथे कोणी त्याचा हात धरू शकेल. थकला असशील, थोडा आराम कर, तो फक्त चालतच राहतो. कधी मुलगा बनून, कधी पती बनून, कधी वडील बनून आपल्या डोक्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं घेत तो स्वतःसाठी थांबत नाही. कधी मन भरारी झालं तर कुठे जाऊ, कोणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं, आपल्या मनातील वेदना कोणाला सांगावी. खरंच पुरुषांचं आयुष्य असंच सहज नसतं. खूप काही गमवावं लागतं, खूप काही कमवावं पण लागतं. कमवलेली बायको त्यांना नीट ठेवावी लागते. मुलाबाळांना सगळ्या सुखसोयी द्याव्या लागतात. आता तर हल्ली बायकाही कमवतात, त्याच्यामुळे पुरुषांनाच हे नाही राहिलं. पण खरं आहे, पुरुषाला माहेर नसतं हे 100% खरं. त्याने कुठे जावं बिचारं. म्हणूनच म्हणतात ना, ऐनवेळी खूप काही मोठं झालं की अरे बापरे, बाप आठवतो. म्हणूनच